कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये, 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये, 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये, 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये, 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये. मग या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान कन्या राशी. बघा, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 5 तारखेपर्यंत मिथुन राशीमध्ये पंचमहापुरुष योगापैकी भद्र नावाच्या राजयोगात, 5 तारखेनंतर तो कर्क राशीमध्ये, 22 तारखेनंतर तो सिंह राशीमध्ये. पहिले 5 दिवस असं समजा सगळं महिन्याचं सुख तुम्हाला देऊन जातोय, कामाची धावपळ वाढवेल, पण आर्थिकता सुद्धा सुधारल्याशिवाय राहणार नाहीये. लोकांमध्ये मोठेपणा, मोठं पद प्राप्त होण्याचा योग, जबाबदारी वाढण्याचा योग दाखवतोय. त्याचं लाभात पण रूपांतर होणार आहे, परंतु भगवंत देणार आहे ते तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. हे 22 तारखेनंतर बुध महाराज तुम्हाला लक्षात ठेवायला लावताय. खर्चाचं प्रमाण ते वाढवून देतील, तिथनं पुढे सांभाळावं लागेल पुढील काही दिवस. द्वितीय स्थान धनस्थान आहे. स्वामी शुक्र ग्रह आहे. पहिल्याच दिवशी 1 ऑगस्टला तो लग्नामध्ये स्थित झालाय. आणि बघा, धनेश लग्नात येणं म्हणजे असलेल्या धनाच्या संग्रहाचा विनियोग कसा करावा, खर्च कसा करावा हे सांगायला लावणारा हा योग आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर असलेले वैमनस्य दूर होऊन प्रेमाचे संबंध निर्माण होण्याचा योग. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 ऑगस्टला दशम स्थानामध्ये विराजमान होतोय. बघा, आणि मिथुन राशीमध्ये पराक्रम आहे, शौर्याचं स्थान आहे, आणि दशम स्थान हे उपचयात मोडतं. पण इथे सूर्यनारायणांची कृपा असणं आवश्यक असते या स्थानाला. त्यामुळे लष्करी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जातकांना बढती होण्याचे संकेत, त्याचबरोबर अन्यतम काही जे जातक व्यवसाय करतायत निरनिराळ्या प्रकारचे, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचं दुकान, मसाल्यांचे पदार्थ, याचबरोबर इलेक्ट्रिशियनचं काही साहित्य, त्याचबरोबर काही खरेदी विक्रीचे राहिलेले व्यवहार, कंपनीमध्ये एक जागा असताना दुसरी घेतलेली जागा, तिथे काम सुरू करण्याचे योग संभवत आहे, निर्माण होत आहे. चतुर्थ स्थान सुखस्थान आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह कर्क या आपल्या उच्चतम अवस्थेत न एकादशात 11th हाऊस लाभस्थानामध्ये विराजमान आहे. लाभ आहे, वाहनापासून लाभ आहे, वास्तूपासून लाभ आहे, शेती जमिनीपासून लाभ आहे. जे शेतकरी बांधव शेतीमध्ये आपलं जीवजान कष्ट करून जे काम करताय, भगवंताची कृपा अशी होणार आहे की या कालखंडामध्ये पीक पाणी खूप चांगलं येऊन तुमच्यासाठी लाभदायक लक्ष्मी दर्शनाचे योग दाखवणार आहे. पंचम स्थान संतान प्राप्ती. आणि शनी महाराज हे सप्तमात आहे. चांगल्या संतान प्राप्तीचे योग, गुरु महाराजांबरोबर असलेला नवपंचम योग, पंचमेश सप्तमात प्रेम विवाहाचे योग, जवळच्या व्यक्तीशी या सगळ्या गोष्टी बोलण्याचे योग, भगवंताचं चिंतन, इष्टदेवतेचं ते स्थान आहे. पती पत्नी एकाग्र होणं, भगवंताची सेवा करणं यासाठी उत्तम आहे. षष्ठ स्थान, या स्थानाला
रिपुरोग स्थानाच्या दृष्टीने विचार करता तो सप्तमात आहे. आपल्या जोडीदाराला, आपल्या मित्राला, आपल्या शत्रूला आजारपणात तुमच्या मदतीची गरज पडेल आणि तुम्ही ती करा. केलेली मदत ही वाया जाणार नाहीये, लक्षात ठेवा. याच बरोबर नोकरीमध्ये बढतीचे संकेत, मातुल घराण्यातील आपल्या मामाच्या मुलीबरोबर विवाह निश्चितीचे योग, याच बरोबर आपल्या मामाच्या मुलीबरोबर विवाह निश्चितीचे योग, मुलाबरोबर विवाह निश्चितीचे योग, किंवा मामाकडनं लग्न जमवण्याचे योग आहे. किंवा जिथे आपण काम करतोय तिथला व्यक्ती आपला पार्टनरशिप जोडीदार निर्माण होण्याचे योग दाखवत आहेत. सप्तम स्थानातला स्वामी गुरु ग्रह हा 11व्या स्थानामध्ये उच्चतम अवस्थेमध्ये, हाही शुभ संकेत आहे. ज्यांचे विवाह निश्चित झाले नाही त्यांचे विवाह निश्चित होण्याचा संकेत या महिन्यामध्ये दाखवतोय. जोडीदाराला मोठी सरकारी नोकरी लागण्याचे योग निर्माण होत आहे. त्याचबरोबर व्यापार उद्योग धंद्यामध्ये आपला जोडीदार प्रयत्न करतोय, अडचणी येत होत्या त्या दूर होऊन मार्ग चांगले मिळण्याचे योग दाखवत आहे. पती पत्नीमध्ये आनंदाचं, प्रेमाचं वातावरण दाखवत आहे. अष्टमामध्ये मेष राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 2 तारखेला ऑगस्टला दशमात आहे. अष्टमेश दशमात कामाच्या ठिकाणी, कर्तृत्वाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी दिली जाते. ती जबाबदारी पेलावी लागेल, झटकून चालणार नाही, ती यशाकडे नेणारी आहे, लक्षात ठेवा. भाग्यस्थान, भाग्याचा स्वामी शुक्र ग्रह हा 1 ऑगस्टला लग्नात आलेला आहे. भाग्येश लग्नात जाणं म्हणजे गुरुकृपेचा मार्ग सुखकर होणं, लाभ होणं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण जाणं आणि यशाचे संकेत तुम्हाला प्राप्त होणारा दाखवतात. दशम स्थानामध्ये मिथुन राशी आहे. स्वामी बुध ग्रह भद्र नावाच्या राजयोगामध्ये इथे प्राप्त होऊन, निर्माण होऊन, सगळ्या यशाचे मार्ग मोकळे करून जाणारे, लाभामध्ये लाभ देण्यासाठी, परंतु 22 ऑगस्ट नंतर खर्चाला आळा घालणे. आणि गुरु महाराज 11व्या स्थानात आहे, लाभाच्या स्थानात आहे. आणि कुबेर महाराज साक्षात विराजमान झाल्यासारखे तुम्हाला फल प्राप्त करून देणारा हा योग आहे. लाभ होणार आहे, सांभाळता आले पाहिजे. नाही तर मग आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं असं म्हणतात आपल्याकडे. खूप कष्ट करतात तुम्ही, परंतु विश्वास हा माझा आहे, तो माझा आहे, सगळ्यांना मी मदत करेल, मला लाभ होत आहे ना, परंतु या लाभाचं भविष्यासाठी गुंतवणुकीत रूपांतर करून ठेवा, म्हणजे पुढे जात असताना मागे येण्याची गरज पडणार नाही. पंचम स्थानामध्ये विपरीत राजयोग होतोय 17 ऑगस्टच्या नंतर. तोपर्यंत 17 तारखेपर्यंत वेश लाभात आहे. 17 तारखेनंतर अचानक जीवनामध्ये अशा काही घडामोडी होतील की आपलं पात्र भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त राजकारण किंवा राजकीय गोष्टींपासून आपण थोडंसं दूर राहा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 7, शुभ रंग आकाशीय. आपल्यासाठी शुभ दिवस. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी? 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख. अशुभ दिवस 5 तारीख, 6 तारीख, 11 तारीख, 12 तारीख आहे. मंत्र देतो, त्या मंत्राचा जप करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्म्यै नमः. त्याचबरोबर ज्या गृहिणी आहेत किंवा ज्यांना कोणाला गुरूंकडनं मंत्र दीक्षा प्राप्त झाली त्यांनी बीज मंत्र म्हणावे, अन्यथा ओम महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा जप करावा. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.